नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन, मावरी करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आज आपण सर्व जे BMS चे ऑप्शन्स आहे, BMS चे पर्याय आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। म्हणजे जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुम्हाला कोणते उत्तम पर्याय BMS साठी दिसतील, हायर बजेट, लोअर बजेट, हायर स्कोर, लोअर स्कोर, ते सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। तुम्हाला कोणतीच शंका तुमच्या मनात राहणार नाही शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर। आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स जे ते डेली टाइम टू टाइम तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये येतील। म्हणजे तुम्हाला कुठेच दुसरं काही बघायची गरज राहणार नाही, फक्त एक व्हिडिओ बघून तुमची जी सर्व शंका आहे ती सॉल्व्ह होतील। आणि शेवटी मी तुम्हाला एक उत्तम ऑप्शन सांगणार आहे, प्लस मी तुम्हाला अपडेट्स देणार आहे, नवीन काय काय अपडेट्स आले तर त्यासाठी पण नक्की वाट बघा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही आता नीट काउन्सिलिंगसाठी एकदम अपडेटेड राहाल। तर आता आपले जे ऑप्शन्स आहे ते सर्व व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स आहे। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये, अदर स्टेटमध्ये, कमी बजेटमध्ये, जास्त बजेटमध्ये, तुम्हाला जसं जे सुटेबल राहील तसं त्या बजेटमध्ये आपल्याला काय काय ऑप्शन्स आहे ते सर्व आपण बघणार आहोत। प्लस जर तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर वाटेल की आम्हाला पण पेड काउन्सिलिंग करायची आहे, आम्हाला पण एक उत्तम काउन्सिलिंग जॉईन करायची आहे आणि एक चांगली काउन्सिलिंग करून घ्यायची, आम्हाला वर्ष वाया घालायचा नाही आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर या नंबरला तुम्हाला सिम्पली जस्ट कॉन्टॅक्ट करायचं आहे, कॉल करायचा आहे। कॉल जर रिसीव झाला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करायचे। आणि मला मागच्या वेळेस 2-3 जण बोलले की कॉल रिसीव केला जात नाही आहे, तर प्लीज कीप इन माइंड की तुमचा जो कॉलिंगचा टायमिंग आहे तो थोडा ऑफिशियल टाईम राहायला पाहिजे। म्हणजे 10 ते 7चा आपला टायमिंग आहे, ते त्यामध्ये जर तुम्ही सकाळी 8 वाजता किंवा रात्री 11 वाजता जर कॉल करताय तर मला नाही वाटत कोणी तुमचा कॉल उचलेल। म्हणून ऑफिशियल टायमिंगमध्ये कॉल करून बघा, तर तुमचा कॉल नक्की पिक केला जाईल। पहिल्या रिंगमध्ये नक्की कॉल पिक केला जातोय आणि व्हॉट्सअपला जर तुम्ही मेसेज केला, स्कोर कार्ड सेंड केला तर मग तुम्हाला जे रिप्लाय आमच्याकडनं ते नक्कीच भेटताय। आणि त्यावर जर तुम्ही क्रॉस क्वेश्चन करत असाल तर इतका वेळ आमच्याकडे नाही आहे की त्या क्वेश्चन्स आम्ही व्हॉट्सअपला सॉल्व्ह करत बसू। जर तुम्हाला आम्ही सांगतोय की BMS तुम्हाला गव्हर्नमेंट भेटेल आणि तुम्ही म्हणताय कन्फर्म भेटेल का, तर आम्ही कन्फर्मेशन देऊनच तुम्हाला आधी येस सांगतोय, तर त्यावर परत क्रॉस क्वेश्चन्स करू नका। आणि जर तुम्ही करत असाल तर रिप्लाय एक्सपेक्ट करू नका। आणि जर तुम्हाला एवढे डाऊट्स असतील तर कॉल करून प्लीज सॉल्व्ह करून घ्या, फक्त ऑफिशियल टायमिंगमध्ये कॉल करा। जर तुम्हाला भेटायचं असेल तर संडे टू संडे आमचे जे सिनियर कन्सल्टंट्स आहे ते ऑफिसला असतात, तुम्ही तिथे जाऊन भेटू शकतात। आणि जर तुम्हाला अजून पण काही शंका असेल तर कमेंट सेक्शन ऑनच आहे, तुम्ही तिथं तुमचे जे कमेंट्स आहे ते सांगू शकतात। आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढ्या कमेंट्सचे आम्ही रिप्लाय देतो। जे न्यूली कमेंट्स केलेले असतात, जे न्यूएस्ट कमेंट्स असतात त्याचे आम्ही रिप्लाय देतो, बाकी जे ओल्ड कमेंट्स असतात त्याचे रिप्लाय देणं आम्हाला शक्य होत नाही। आणि जर पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर मेनली तुम्हाला याच्यावर कॉल करायचा आहे, 8275518480 या नंबरला कॉल केल्यानंतर तुम्हाला जस्ट विचारायचं आहे तुमच्या मार्क्सबद्दल, तुमच्या ऑल इंडिया रँक सांगून तुम्हाला जे कोर्स भेटेल ते आम्ही तुम्हाला सांगू की कोणता कोर्स तुम्हाला भेटणार आहे। प्लस तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग पाहिजे तर व्हॉट्सअपला तुम्ही ॲज अ पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाकू शकतात। आता रिझल्ट लागलेला आहे, आपले सीट्स खूप लवकर फुल होत आहे आणि काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यानंतर आपण स्टुडंट्स घेत नाही। खूप रेअर स्टुडंट्स आपण घेतो जेव्हा बाकी विद्यार्थ्यांचे आमचे नंबर लागून जातात, तेव्हा जेव्हा ते सीट्स खाली होतात तेव्हा आम्ही दुसरे स्टुडंट्स घेत असतो। म्हणून तुम्हाला जर आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची आहे तर लवकर सीट बुक करा। आम्ही जे ते स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, आम्ही तुम्हाला चुकीचे होप्स, चुकीची आशा तुम्हाला देत नाही की तुम्हाला हे सीट भेटेल किंवा नाही भेटणार, जे ते क्लिअर सांगतो। म्हणून तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी आमची जी फीज आहे ती लवकर पे करा, म्हणजे आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट पाठवू। मध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही, आणि मग तुम्हाला आम्ही सॅम्पल फॉर्म वगैरे सेंड करत असतो, ते तुम्हाला आम्हाला भरून द्यायचं असतं। नंतर आता जर आपण ऑप्शन्सबद्दल डिस्कस केलं तर ऑप्शन्समध्ये आपल्याला सर्वात पहिले जे ऑप्शन आहे ते आहे आपलं महाराष्ट्र। आपण महाराष्ट्र प्लस अदर स्टेट दोघी डिस्कस करणार आहोत, कारण जर आपल्याला मार्क्स कमी आहे तर आपल्याला सर्व ऑप्शन्स जे ते माहिती पाहिजे। आपण सर्वीकडे पायठून चाललं पाहिजे, एकाकडे पायठून डुबून जाण्यापेक्षा 2-3 ठिकाणी पायठून सेफ राहणं बरं। म्हणून मी तुम्हाला सर्व ऑप्शन्स जे ते सांगणार आहे। प्लस महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता किती रँकपर्यंत सीट भेटली आहे हे पण आपण लिहिलं आहे, याच्याकडे तुमचं लक्ष गेलं असेल। पण हे तुम्ही फिक्स फायनल ऑल इंडिया रँक समजू नका, कारण ही जी आहे ही आपण लास्ट इयरची प्रिडिक्टेड रँक घेतलेली आहे। म्हणजे लास्ट इयरला मागच्या वर्षी शेवटची रँक कोणती होती, ज्या रँकला आपल्याला गव्हर्नमेंट BMS भेटलंय ती रँक आपण इथं घेतलेली आहे, म्हणून ही तुम्ही सेफ समजू शकतात। आता तुम्ही जर म्हटले की हीच रँकपर्यंत आपली ॲडमिशन होईल का, तर तसं होणार नाही, थोडंफार खालीवरती होऊ शकतं। आता महाराष्ट्रामध्ये जर तुमचा स्कोर हायर असेल
हायर स्कोर असेल, लोअर बजेट असेल, तर ऑब्व्हियस आहे की जर तुमचा हायर स्कोर असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल. आता गव्हर्नमेंट कॉलेज कुठपर्यंत भेटेल, तर तुमची जी रँक आहे ती अराउंड 1,70,605 पर्यंत जर तुमची रँक असेल किंवा 1,00,000 पर्यंत जर तुमची रँक असेल किंवा 1,50,000 पर्यंत रँक असेल तरी तुमचा नंबर जो आहे तो गव्हर्नमेंट BMS कॉलेजला लागून जाईल. किंवा तुम्ही ऑल इंडिया कोटा म्हणजे AA-CCC थ्रू 15% जे अदर स्टेटचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथं पण तुम्ही अप्लाय करू शकता. जसे टॉपचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, NIA, जयपूरचं आहे, गोवाचं कॉलेज आहे, तर ते सर्व कॉलेजेसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर, आणि तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकतात. आता ही गोष्ट झाली आपली हायर स्कोरची, म्हणजे चांगला स्कोर असेल तर, म्हणजे आपल्याला लोअर बजेट लागेल. आता दुसरी गोष्ट, जर आपला स्कोर कमी असेल म्हणजे मॉडरेट असेल आणि आपलं बजेट पण मॉडरेट असेल, म्हणजे आपल्याला जास्त खर्च करायचा नाही आहे, प्लस आपला स्कोर पण थोडा बरा आलेला आहे, म्हणजे चांगला स्कोर आला आहे, इतका चांगला आला नाही आहे पण बरा आला आहे, तर मग आपल्याला काय ऑप्शन आहे, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण जाऊ शकतो ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो. आता सेमी गव्हर्नमेंटचा काय विषय आहे की जर तुम्ही कॅटेगरी वाईज असाल तर तुम्हाला तिथं तुमच्या फीजमध्ये कन्सेशन भेटेल, तिथं स्कॉलरशिप भेटेल, यालाच आपण म्हणतो सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. आता प्रायव्हेट आणि सेमी गव्हर्नमेंटमध्ये लागण्यासाठी तुमची जी लास्ट ऑल इंडिया रँक आहे ती होती अराउंड 5,20,000. तुम्ही धरून चला की एवढी रँक तुमची पाहिजे तर तुमचा नंबर प्रायव्हेट कॉलेजला लागेल. कमी फीजमध्ये, कमी स्कोरमध्ये तुमचा नंबर लागून जाईल. आणि तुम्हाला जर थोडा अजून लोअर स्कोर असेल, म्हणजे तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज भेटत नसेल, 2-3 मार्क कमी असतील, तर तुम्हाला ऑल इंडिया कोटा 15% CET सेल थ्रू अप्लाय करता येईल आणि तिथं पण तुम्हाला जेवढी फीज कॉलेजची आहे तेवढी फीज लागेल. तर या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर असतील की मॉडरेट स्कोर आणि मॉडरेट बजेटमध्ये आपल्याला कोणते ऑप्शन्स जे ते भेटतात. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहे, एक प्रायव्हेट आणि एक ऑल इंडिया कोटा 15% CET सेल. आता हे गोष्टी झाल्या आपल्या महाराष्ट्राचे. आता परत जर आपण अजून एक गोष्ट डिस्कस केली म्हणजे काय की आपण ऑलरेडी हायर स्कोर डिस्कस केलं, मॉडरेट स्कोर डिस्कस केला, आता लोअर स्कोर. आता जर तुमचा लोअर स्कोर असेल पण तुमचा जर बजेट हायर असेल, तुम्हाला बजेट चांगला चालेल, तुमचा स्कोर कमी आहे पण तुम्ही पैसे द्यायला तयार आहे, तुम्ही पैसे भरायला तयार आहे एज्युकेशनसाठी, तर मग तुम्हाला महाराष्ट्रात उत्तम पर्याय म्हणजे IQ कोटा. IQ कोटा म्हणजेच काय, मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो त्यालाच आपण IQ किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा असं म्हणत असतो. NRI कोटाची एवढी गरज आपल्याला पडत नाही, आपल्या IQ कोटामध्ये सर्वांचं जे सिलेक्शन आहे ते होऊन जातं. तर IQ कोटामध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. प्लस जर IQ कोटा तुम्हाला थोडा महाग जात असेल, कारण IQ कोटा म्हणजे काय की तुम्हाला जी ओरिजिनल फीज आहे कॉलेजेसची, जी नॉर्मल फीज आहे, म्हणजे समजा जर 2 लाख असेल तर तुम्हाला इंटू 3 म्हणजे तुम्हाला 2 लाख इंटू 3 करावं लागेल, म्हणजे 3 पट फीज तुम्हाला द्यावी लागेल. तर अराउंड तुम्हाला 6 लाख पर इयर कॉलेजची फीज IQ कोटा थ्रू भरावं लागेल, म्हणजे तुम्हाला नॉर्मलपेक्षा 3 टाइम्स तिथं कॉलेजची फीज भरावं लागेल. नंतर जर तुम्हाला IQ परवडत नसेल पण तुम्हाला वाटते की याच्यावर थोडे 5-50 हजार कमी राहिले चालेल पण मला ॲडमिशन घ्यायची आहे महाराष्ट्रात, तर तुम्हाला डीम कॉलेज एक उत्तम पर्याय की तुम्ही डीम कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. जसं की आपले टॉपचे डीम कॉलेजेस महाराष्ट्रात आहेतच, DY पाटील आहे, वर्ध्याचं कॉलेज आहे दत्ता मेघे जे खूप लोक प्रेफर करतात, प्रवरा आहे, तर त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. कमी स्कोरला तुमचा नंबर लागेल पण थोडा बजेट जास्त राहील याची तुम्हाला खात्री करायची आहे. तर जर तुमचा बजेट चांगला असेल, जर पैसे भरायला तयार असाल तर हे 2 ऑप्शनसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. हे जे सर्व ऑप्शन ती सर्व काउन्सिलिंग आपण करत असतो, म्हणून तुम्हाला त्याचं काही चिंता करायची नाही आहे. आपण सर्व काउन्सिलिंग करतो, म्हणून तुम्हाला जर काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला लवकर करावं लागेल. आता नेक्स्ट 4th ऑप्शन म्हणजे काय की जर तुम्हाला स्कोर कमी असेल, तुमचा स्कोर लोअर असेल आणि तुमचं बजेट पण कमी आहे, तुमचं म्हणणं आहे की मला स्कोर खूप कमी आला आहे, 250-300 पर्यंत आला आहे, पण माझा बजेट पण खूप कमी आहे, मग आपल्याकडे इथं काय ऑप्शन आहे, तर आपल्याकडे अदर स्टेटचं एक ऑप्शन राहील. महाराष्ट्राच्या आपण 3 गोष्टी डिस्कस केले, तिघींमध्ये जर तुम्ही प्रेफरेबल नसाल तर मग जर तिघींमध्ये तुम्ही बसत नसाल त्या दोघी पॉईंट्समध्ये तर तुम्हाला एक 4थं ऑप्शन म्हणजे अदर स्टेट. आता अदर स्टेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमचा स्कोर कमी असेल, तुमचं बजेट कमी असेल तर तुम्हाला कर्नाटकमध्ये अप्लाय करायचं आहे. कर्नाटकमध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्याच्या वेबसाईट थ्रू जावं लागेल, त्यांची काउन्सिलिंग जी आहे स्टेट काउन्सिलिंग करावं लागेल. त्याच्यामध्ये जे फी स्ट्रक्चर राहतं तर सर्वांचं फी स्ट्रक्चर त्यांनी सेम ठेवलेलं आहे, त्यांचं एक स्पेसिफिक फी स्ट्रक्चर त्यांच्या गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे. तर ते कसं आहे की जर तुम्ही गव्हर्नमेंट थ्रू गेलात, आता गव्हर्नमेंट थ्रू जायसाठी तुम्हाला त्यांचं डोमिसाईल लागतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला 60,000 लागतात. जर तुम्ही स्टेट कोटा थ्रू गेलात, त्यांच्या स्टेट कोटा म्हणजे तिच्यात आता तर तुम्हाला तिथं पण 3 ऑप्शन्स असतात. म्हणजे काय की स्टेट कोटा थ्रू जर तुम्ही अप्लाय केलं, जर तुमचे मार्क्स चांगले असतील, 250 ते 300 पर्यंत असतील, तर तुमचा जो नंबर आहे तो 2,50,000 म्हणजे 2.5 लाखामध्ये लागून जातो. तर 2.5 लाख तुम्हाला इथं फीज लागते. नंतर जर तुमचा स्कोर अजून कमी असेल, 200 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला IQ कोटा थ्रू जावं लागतं, ज्याची फीज 4 लाख असते.
आणि NRI कोटा ॲज सच कोणाला गरज पडत नाही, तर मग ते थोडं तिच्यात चेंज करतात. म्हणजे काय करतात की लास्टला जेव्हा NRI कोटाचे सीट्स जे ते त्यांचे फिलअप होत नाही किंवा वॅकंट राहतात, तेव्हा ते NRI कोटाचे सीट्स ॲज अ IQ कोटा सीट्स ते कन्वर्ट करतात आणि तेच विद्यार्थ्यांना देतात आणि सांगतात की तुमच्यासाठी आम्ही जे ते 6 लाखचे 4 लाख केले, म्हणजे तुम्हाला आम्ही 2 लाख रुपये जे ती स्कॉलरशिप दिली आहे किंवा 2 लाख रुपये डिस्काउंट दिलं आहे. आता हे कोणाचं काम आहे? हे काउन्सिलर्सचं काम आहे. जे एजंट्स राहतात ते लोक सांगतात की आम्ही तुम्हाला फीस कमी करून दिली आहे. तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल की कसं ते 6 लाखचे 4 लाख करतात किंवा 6 लाखचे 2.5 लाख करतात. कारण जे सीट्स राहतात ते त्यांचे फुलच होत नाही, कारण कॉलेजेस इतकं चांगलं नाही राहत की त्यांचे सीट्स जे ते IQ प्लस NRI कोटा फुल होतील. आता आपण जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा आपण स्पेसिफिक जे चांगले कॉलेजेस आहे, आपले बॉर्डर लाईनचे कॉलेजेस आहे, ते सर्वे टाकत असतो आणि जे आम्ही बघून आलोय, जे आम्ही इंडिव्हिज्युअली जाऊन बघून आलेलो कॉलेजेस आहेत तेच आम्ही टाकतो. कारण तिथं असे पण कॉलेजेस आहे ज्यांची रेटिंग चांगली आहे, पण तिथं तुम्हाला पोचतच त्यांचा इतका रस्ता चांगला असतो की तुम्हाला तिथं पोचायलाच अर्धा एक तास जस्ट कॉलेजच्या 1 किलोमीटरपासून लागत असतो. म्हणजे ते कॉलेजेस काही इतके मध्ये होते की तिथं जाणंच फिजिबल नव्हतं ॲज अ लेडीज कॅन्डिडेट. म्हणून जे आपल्यासाठी तुमच्यासाठी सेफ आहे तेच कॉलेजेस आम्ही टाकतो. जे हायवेजला कॉलेजेस आहे किंवा ज्यांचं हॉस्पिटल चांगलं आहे ते कॉलेजेस आम्ही जे बघून आलेलो आहे पर्सनली तेच आम्ही तुम्हाला सजेस्ट करत असतो. तर आपण फक्त बॉर्डर लाईनचे कॉलेजेस घेतो. जर तुम्हाला तसं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता. आता जर इथं तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्हाला आज उद्यामध्ये लवकर कॉन्टॅक्ट करावं लागेल, कारण 24 तारखेपर्यंतच आपली जी रजिस्ट्रेशन आहे ते चालू आहे. म्हणजे 24 तारखेपर्यंतच आपल्याला लास्ट डेट आहे की आपण कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि ते जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्याला आधी सर्व डॉक्युमेंट्स चेक करावं लागतील. आणि KEA म्हणजे कर्नाटकचं रजिस्ट्रेशन इतकं जास्त सिव्हिअर आणि इतकं मेजर राहतं की आपण नॉर्मली त्याला लवकर करूच शकत नाही. त्याच्यामध्ये खूप डाऊट्स विद्यार्थ्यांना येतात. ते खूप किचकट, ते फॉर्म फिलिंग वगैरे त्यांचं सर्व खूप किचकट आहे. म्हणून तुम्हाला याच्यासाठी काउन्सिलिंग जे आहे ते नक्की जॉईन करावं लागेल. कारण जर तुम्ही स्वतःहून केलं त्यांचे काही रूल्स पण राहतात जे आपण ओबे नाही केले तर मग आपण काउन्सिलिंगमधून बाहेर पडू शकतो. तर यासाठी जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला 24 तारखेपर्यंत लवकर जे काही पेड काउन्सिलिंगसाठी जो कॉन्टॅक्ट आहे किंवा जो मेसेज आहे तो व्हॉट्सअपला करावा लागेल किंवा कॉल पण तुम्ही करू शकतात. जर तुमचे मार्क्स 250 ते 300 मध्ये असेल तर तुमचा जो नंबर आहे तो अराउंड 2,50,000 मध्ये लागून जाईल. तुम्ही सेफ स्कोर धरून चला की अराउंड 270 प्लस जर तुमचे मार्क्स असतील. तुम्हाला कमी बजेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर 2,50,000 मध्ये तुमचं ॲडमिशन होईल. पण तुम्हाला जर 270च्या खाली आहे तर तुम्हाला 4 लाखसाठी पण थोडी तयारी ठेवावं लागेल. नंतर अजून आपण डिस्कस केलं की अजून लास्ट ऑप्शन आपल्या हातात काय आहे. जर आपल्याला वरचं काहीच नको आहे, आमचं बजेट पण कमी आहे, अजून कर्नाटकपेक्षा कमी आहे आणि आमचा स्कोअर पण कमी आहे, तर आपल्याला उत्तम ऑप्शन म्हणजे काय, तर ते आपण आता बघूया. ते आपलं शेवटचं ऑप्शन आहे. त्यानंतर आपले जे ऑप्शन्स आहेत ते संपलेले आहेत. मग तुम्हाला या पाचींमधून काहीतरी चूज करावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला दुसरा कोर्स चूज करावा लागेल. आता बघा, जे 5th ऑप्शन आहे ते अदर स्टेट. आता अदर स्टेटमध्ये आपण ऑलरेडी कर्नाटक डिस्कस केलं. आता ही गोष्ट इथं चालू आहे मध्य प्रदेशची. म्हणजे जर तुमचा बजेट कमी असेल आणि तुमचा स्कोअर अजून कमी असेल, म्हणजे कर्नाटकमध्ये तुम्हाला 2.5 किंवा 4 लाख रुपये फिजिबल नाही आहे आणि तुम्हाला अजून थोडा कमी बजेट कमी स्कोअरमध्ये पाहिजे, तर मग आपल्याला अजून चांगलं ऑप्शन काय, तर आपल्याला MP चं एक उत्तम ऑप्शन इथं भेटलेलं आहे. म्हणजे MP मध्ये तुम्ही लोक अप्लाय करू शकतात. कर्नाटकपेक्षा कमी फीस तुम्हाला लागेल. अराउंड 3-3.5 लाख रुपये पर इयर तुम्हाला फीज लागेल. प्लस तुमची जी फीज आहे ती कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते, म्हणून तुम्हाला त्याचं काही इतकं स्ट्रेस घ्यायचं नाही आहे. सर्व कॉलेजचे वेगवेगळं फी स्ट्रक्चर राहतं. जसं कर्नाटकचं सर्वांचं सेम राहतं तसं MP चं राहत नाही. MP चं सर्व वेगवेगळं राहतं. तुम्हाला सर्व कॉलेजची इंडिव्हिज्युअल फीज माहिती पाहिजे. आणि जे कॉलेजेस कमी फीजवाले, जिथं काही जास्त डोनेशनचे नाटकं चालत नाही, तेच कॉलेजेस आपण प्रेफर करत असतो. जर तुम्हाला अदर स्टेट म्हणजे MP मध्ये, कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठे पण ट्राय करायचं असेल तरी तुम्हाला आता लवकर काउन्सिलिंग घ्यावं लागेल. कर्नाटकसाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 2 दिवसात तुम्हाला फायनल तुमचं काउन्सिलिंगबद्दल सांगावं लागेल. त्यानंतर आपली काउन्सिलिंग क्लोज होईल. आणि MP साठी तुम्हाला येणाऱ्या 4-5 दिवसात काउन्सिलिंग जे ते बुक करावं लागेल, कारण MP साठी पण आपले खूप लवकर फुल होत आहे. आणि MP साठी ऑलरेडी आपण कमी मुलं खूप घेतो, कारण त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे खूप असतं, म्हणून त्यामध्ये इतका वेळ भेटत नसल्यामुळे तुम्हाला लवकर MP ची सीट जी आहे ती बुक करावं लागेल. म्हणजे आपण सर्व जे आपले ऑप्शन्स आहे, जे मी कॉलेजेस बघून आली आहे, ते सर्व तुम्हाला इंडिव्हिज्युअली पर्सनली तसं सजेस्ट करेल. नंतर आपली जी आजची लेटेस्ट अपडेट काय, एक तर आपली ही अपडेट झाली की आपलं जे कर्नाटकचं रजिस्ट्रेशन आहे ते 24 तारखेपर्यंत चालू राहणार आहे.
नंतर आपली अजून एक अपडेट की जे तेलंगणाचं रजिस्ट्रेशन आहे ते पण स्टार्ट झालेलं आहे. तेलंगणाची काउन्सिलिंग आपण करत नाही, म्हणून त्यासाठी मी तुम्हाला फक्त अपडेट देते. तुम्ही त्याची नोटीस वगैरे चेक करू शकतात त्यांच्या वेबसाईटला. नंतर एक आपली ऑफिशियल अपडेट की NTA ने ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे की काय स्कॅम सध्या रिझल्टमध्ये चालू आहे. सर्व न्यूजपेपरने ते एक्सपोज केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया, हिंदूज सर्वांनी ते त्यांच्या न्यूजपेपरमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला आता त्यावर NTA ने एक दिलं आहे, म्हणजे NTA ने त्यावर एक त्यांचं नोटीस जी आहे ती काढलेली आहे. ऑफिशियल नोटीस ती त्यांनी 20 तारखेला म्हणजे आजच सकाळी जी आहे ती नोटीस त्यांनी काढली होती. तर मेनली काय की त्यामध्ये त्यांनी सब्जेक्ट ठेवलेला आहे की जर तुम्ही की खूप विद्यार्थी जे ते सांगताय की आमच्या OMR शीटमध्ये किंवा रिझल्टमध्ये जो आहे तो आम्हाला चेंज दिसतोय. म्हणजे आम्ही जेव्हा OMR शीट चेक केली तेव्हा आम्हाला मार्क जास्त पडत होते आणि जेव्हा आम्ही रिझल्ट आला तेव्हा आमचे मार्क्स खूप कमी येत आहे. तर असं डिसबॅलन्स काय आमच्या मार्क्समध्ये, OMR शीट आणि आमचे ओरिजिनल रिझल्टचे मार्क्स सेम नाही आहे. तर त्यामध्ये त्यांनी NTA ने आपल्याला रिप्लाय दिला आहे की तुमचे जे OMR शीट आहे, म्हणजे जे स्टुडंट्स त्यांना ऑफिशियली चॅलेंज करताय रिझल्ट चेंजबद्दल, तर की तुमचं जे OMR शीट आहे जे विद्यार्थी चॅलेंज करताय त्यांचं AI जनरेटेड आहे. जेव्हा त्यांनी चेक केलं फॉरेन्सिक स्टडीजनुसार किंवा ऑफिशियलनुसार, तर त्यांना NTA ला असं समजलं की जे सर्व OMR शीट आहे ते AI जनरेटेड आहे. म्हणजे ते त्यांनी AI थ्रू जनरेट केलेले आहे, कारण त्याचे बारकोड्स वगैरे त्यांनी असं सर्व इथं डिटेल्स दिलेले आहे. इतका डिटेल्स आपल्याला माहिती करून घेण्यासाठी इतका वेळ नाही आहे, म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की त्यांनी जे सर्व डिटेल्स आहे त्यांचे सर्व फादर्स नेम, मदर्स नेम, त्यांचं नेम, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन वगैरे सर्व सेम ठेवलं आहे. त्यामध्ये तरी आपल्याला थोडेफार चेंजेस दिसला जे की समजतंय की हे AI जनरेटेड बनवलेलं आहे. तर ते NTAचा फक्त एवढाच रिप्लाय होता की जे OMR शीट आहे ते AI जनरेटेड आहे आणि जर तुम्हाला कोर्टमध्ये ती केस न्यायची असेल किंवा तिथं तुम्हाला जर ते दाखल करायचं असेल तुमचा जो काही इश्यू असेल तो, तर तुम्हाला तुमची OMR शीट ओरिजिनल घ्यावी लागेल. जर तुम्ही ओरिजिनल नाही घेतली तर तुमच्यावर जे FIR आहे तो होऊ शकतात, तुमच्यावर जे काही कारवाई आहे ती होऊ शकते. तर असं काही ह्या पूर्ण नोटीसमध्ये NTA ने सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये इथं समजून दिलं, तर तुम्हाला थोडंफार जो टॉपिक आहे तो समजलाच असेल. तर नंतर हे आपल्यासाठी सध्या तरी ही नोटीस फक्त AI जनरेटेड असं म्हणणं NTAचं इतकं आपल्यासाठी इनिशियल रिप्लाय एक्सपेक्टेड होता की एक्झॅक्टली काय चुका त्यांच्या रिझल्टमध्ये झालेले आहे. तर सध्या आपल्याला हेच एक्सेप्ट करावं लागेल की ते जे OMR आहे ते AI जनरेटेड आहे. त्यावर आपण अजून काही जास्त डिस्कस करू शकत नाही. अजून काही नवीन अपडेट्स आली तर मी तुम्हाला नक्की टाईम टू टाईम ते सांगेल. पेड काउन्सिलिंगसाठी तुम्हाला लवकर घाई करावं लागेल, कारण मी ऑलरेडी सांगितलं की आपण काय काय प्रोव्हाइड करतो. त्यानंतर तुम्हाला जर काही पण शंका असली व्हॉट्सअपला कॉल करा, सरला कॉल करा. कॉल आम्ही नेहमी रिसीव करतो. कमेंट सेक्शनमध्ये जे काही तुमची कमेंट आहे ती सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आणि दुसऱ्या तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करत चला, म्हणजे त्यांना पण थोडीफार मदत होईल. जर अजून काही पण वाटलं नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण कळवा, म्हणजे आपण ते पण लवकरात लवकर बनवू. धन्यवाद.